नंतर अध्यक्षीय समारोपासाठी डॉक्टर अविनाश आवलगावकर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, जिल्हा अमरावती यांना मी या ठिकाणी निमंत्रित करत आहे. अंधारातल्या प्रकाश दिव्यांना तेलवात आपण लावून नव्या सूर्याच्या स्वागतासाठी रात्र उजळून काढावी. आदरणीय सर. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबड आयोजित दुसरं आचार्य भानुकवी महानुभाव मराठी साहित्य संमेलन, या संमेलनाचे उद्घाटक शब्दप्रभू आचार्य श्री बाबूराव शास्त्रीजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय महंत, मराठी भाषा साहित्याचे अभ्यासक, मी नामोल्लेख टाळतो एवढ्यासाठी की वेळेचं आपल्याला भान ठेवायला पाहिजे. माझ्यासमोर अनेक विद्वज्जन बसलेले आहेत. मराठी भाषेचे, साहित्याचे लेखक, अभ्यासक, चिंतक आणि अंबडवासीय सुजन हो. साहित्य संमेलन आयोजित करणारी ही जी मुलं आहेत, यांच्यासाठी एक शब्द मी वापरतो, तो म्हणजे साने गुरुजींनी वापरलेला धडपडणारी मुले. ही धडपडणारी मुलं आहेत आणि सातत्याने भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये चिंतनशीलता घडत राहावी आणि समाजाचं प्रबोधन व्हावं, ही जाणीव या धडपडणाऱ्या मुलांच्या कार्यामधून सातत्याने दिसत असते. आणि म्हणून मी पहिला सॅल्यूट त्यांना ठोकतो की सगळीकडे विपरीत परिस्थिती असताना सुद्धा मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीच्या सर्जनासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असता. इथे अनेकांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आलं. मला दुःख त्यावेळेला याचं होत होतं की समर्थ रामदासांनी जे सांगितलेले की दुसऱ्यांच्या आनंदामध्ये मनापासून सहभागी व्हावं, पण एवढंही औदार्य आपल्याला दाखवता आलं नाही. आपले हात जणू काही बांधून ठेवलेले होते अशा पद्धतीने आपण बसलेला होता. किमान ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन त्यांना आपण अधिक प्रेरित करणं आवश्यक आहे. आता तरी एकदा त्या सगळ्यांसाठी टाळ्यांचा जल्लोष करा. असं करू नये, ही भारतीय संस्कृती नाही आहे. भारतीय संस्कृती आपल्याला हे शिकवते की दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा आपण सहभागी होत असतो तेव्हा आपलाही आनंद अधिक वाढत असतो, द्विगुणित होत असतो, शतगुणित होत असतो. या आनंदाला आपण साथ देता आली पाहिजे. दुसऱ्यांच्या दुःखातही सहभागी व्हावं आणि त्याच्या दुःखाचं निरसन कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावा, आनंद उल्लसित करावा, दुःख कमी करावा. हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. मित्रहो, या साहित्य संमेलनासाठी अपेक्षित गर्दी नाही, पण निश्चितच दर्दी आहे याचं भानही मला आहे. समोर संख्येने किती श्रोते आहेत यापेक्षा या क्षेत्रातले जाणकार किती, मला सगळे चेहरे दिसत आहेत. यातले अनेक लोक अनेक पुरस्कार घेऊन बसलेले आहेत आणि मला एकदा सुद्धा पुरस्कार मिळालेला नाहीये, तरी मी त्यांच्या समोर बोलण्याचं धाडस करतोय. लक्षात घ्या, किती कौतुक करायला पाहिजे माझं की मी एवढी हिंमत ठेवतोय. मित्रहो, साहित्य संमेलन हा खरं म्हणजे साहित्याचा एक जागर असतो, एक उत्सव असतो. हे सातत्याने होत असतं. मगाशी राजेशजी टोपे म्हणाले की खूप वर्षानंतर
अंबडला साहित्य संमेलन होत आहे. रात्री जवळजवळ 2 पर्यंत वेगवेगळे इथले जाणकार अभ्यासक कवी मित्र यांच्याशी चर्चा करत होतो आणि लक्षात आलं की अंबडला साहित्याचा चांगला वारसा आहे. त्या वारशाचं एक प्रतीक म्हणजे आचार्य भानुकवी. आणि या भानुकवींच्या नावाने अंबड इथे दुसरं साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. राजेशजी टोपे असं मगाशी म्हणाले की मला काय काय करायला पाहिजे हे सांगावं, मी तुमच्यासाठी सदैव मदतीचा हात घेऊन पुढे येतो. या आपल्या सगळ्या जणांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी राजेशजी टोपे यांना विनंती करू इच्छितो की दरवर्षी अंबड येथे आचार्य भानुकवी साहित्य संमेलन आपण घ्यावं आणि महाराष्ट्राच्या नकाशावर या साहित्य संमेलनाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान निश्चित होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करावा. मित्रहो, आचार्य भानुकवी हा महानुभाव कवी आहे. 20व्या शतकाच्या प्रारंभी जन्माला आलेला. लक्षात घ्या, मी शतकाचा मुद्दाम उल्लेख केला. त्याचं कारण की 12व्या-13व्या शतकापासून महानुभावांची जी परंपरा साहित्य निर्मितीची आहे ती 20व्या शतकामध्ये आहे आणि ती 21व्या शतकामध्ये आहे. 21व्या शतकाचे बाबुळगावकर शास्त्री इथे माझ्या समोर बसलेले आहेत. ही मोठी परंपरा आहे. दुर्दैव हे आहे की महानुभावांच्या साहित्य परंपरेचा इतिहास अजूनही समाज लक्षात घेत नाही. महानुभाव किती उदारमतवादी हे तुम्हाला कदाचित आता लक्षात आलं असेल. बाबुळगावकर शास्त्री हे त्याचं एक प्रतीक आहे. बाबुळगावकर शास्त्री यांनी महानुभाव साहित्य संमेलनामध्ये सुद्धा वारकरी आणि जैनांपासून सर्व साहित्यिकांचे संदर्भ घेत आपल्या उद्घाटकीय भाषणाचं मूल्य अधोरेखित केलेलं आहे. महानुभावांची ही उदारता याला ही मोठी परंपरा आहे. याचं कारण एक आहे की स्वामी चक्रधरांनी कुणालाही परक मानलेलं नाही. मुळामध्ये ही भावना त्याच्या मागे घडली. म्हणून महानुभाव जेव्हा असं म्हणतात ना की आमचे स्वामी श्री चक्रधर, आपल्याकडे गंमत ही मोठी वाईट गंमत आहे की प्रत्येकाने आपले संत वाटून घेतलेले आहेत. प्रत्येकाने धर्म संप्रदाय वाटून घेतलेले आहे. प्रत्येकाने विचारवंतही वाटून घेतलेले आहे. संत तुकारामांची दिंडी असेल तिथे दिंडीमध्ये कोण असतं ते बघा. संत नामदेवांची दिंडी असते तिथे दिंडीमध्ये कोण असतं हे तुम्ही बघा. संत ज्ञानदेवांची दिंडी असते त्या दिंडीमध्ये कोण असतंय बघा. पण गंमत अशी तुमच्या लक्षात घ्या, या सर्व दिंड्यांमध्ये महानुभाव असतात. त्याचं कारण जीवाचा उद्धारक एकच परमेश्वर आहे ही जाणीव याच्या मागे आहे आणि सर्व जीवांचं समानत्व ही भूमिकाही त्याच्या मागे आहे. म्हणून आमचे श्री चक्रधर स्वामी असं जर महानुभाव म्हणत असतील तर त्यांनीही समाजासारखं होऊ नये. ते स्वामींनी असं म्हटलं आहे की बाई इथे जीवांचा उद्धार करणारा आणखी कोणी आहे आमच्या व्यतिरिक्त नाही. आणि या सगळ्या जीवांचा उद्धारक जर मीच असेल तर मी एका विशिष्ट वर्तुळाचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. माझं वर्तुळ हे विश्वाकारा एवढं आहे. माझं वर्तुळ हे ब्रह्मांडा एवढं आहे. माझं वर्तुळ हे अनंत ब्रह्मांडाला छेदून जाणार आहे. ही भूमिका लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पण समाजाच्या हे का लक्षात येत नाही याचा विचार मला पुन्हा पुन्हा करावासा वाटतो. मित्रहो, आता नुकतंच 98वे साहित्य संमेलन दिल्ली येथे पार पडलं.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या मोठ्या अभ्यासक आहेत आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये हेही सांगितलं की मी लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या सोबत काम केलेलं आहे, म्हणजे विश्वकोशामध्ये काम केलेलं आहे. अशा वेळेला सुद्धा ज्याने विश्वाच्या अर्थाचे दरवाजे उघडले त्यांचा साधा उल्लेखही आपल्या भाषणामध्ये येऊ नये याचं दुःख वाटत नाही, याची कीव करावीशी वाटते. ताराबाई भवाळकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. तुम्हाला सांगतो, आता त्यांची निवड झाल्यानंतर योगायोगाने मला मिरजला एका व्याख्यानमालेसाठी जावं लागलं. त्यावेळेला मी तिथल्या लोकांना सांगितलं की मला ताराबाईंकडे घेऊन चला. त्यांनी ताराबाईंना फोन लावला आणि मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीने आणि त्यांना हे पण म्हणालो की ताराबाई माझ्यापेक्षा खूप मोठ्या प्रकारात ताराबाई म्हणूनच संबोधतात, दुर्गाबाई सारख्या, कारण दुर्गाबाईंच्या नंतर खरं ताराबाईच आहे, मी इतक्या कडक शिस्तीच्या. मी त्यांना म्हणालो की राग जाधवांच्या नंतर चांगला अभ्यासक साहित्य संमेलनाला मिळालेला आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतोय. पण त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर अनेक अभ्यासकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मी आज जाहीरपणे प्रतिक्रिया नोंदवतो आहे आणि त्यांना त्या कोणीतरी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझं लिखित भाषण वाचा, त्यामध्ये मी महानुभावांचा उल्लेख केलेला आहे. अरे, लिखित भाषण वाचण्याचा आणि वक्तव्य ऐकण्याचा संदर्भच येत नाही. तुमच्या लिहिण्यामध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा ज्यांनी मराठीचा ज्या महानुभावांनी पहिल्यांदा गिरवला त्या महानुभावांच्या उल्लेखाशिवाय कोणत्याही मराठी भाषकांना पुढे जाता येऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी जे संदर्भ तिथे नोंदवले ते मला यासाठी जाणवलं, म्हणजे मला मराठीचा महानुभावांचा उल्लेख केल्यामुळे खूप आनंद झाला असता अशातला भाग नाहीये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इतिहास अधोरेखित करीत नाही. दुसरीकडे जे विद्रोही साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामधले जे वक्तव्य आले बाहेर त्यामध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मणांनी इतिहास चुकीचा लिहिलेला आहे. मी जातीयवादी नाही तरी सांगतो ब्राह्मणांनी किमान इतिहास तरी लिहून ठेवला, चुकीचा का होईना तुम्ही दुरुस्त करायचं काम तरी करा ना. जर मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिलेला इतिहास जो चुकीचा आहे तो चुकीचा इतिहास अजूनही आपल्याला दुरुस्त करता येत नसेल आणि तो नीट लिहिता येत नसेल तर कोणत्याही जाती जमातीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शिव्या घालण्यापेक्षा कृती करा असं माझं म्हणणं आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं एक महत्वाचं स्थान मराठी भाषा संस्कृतीच्या इतिहासामध्ये आहे. ते यासाठी आहे की पुढच्या पिढ्यांपर्यंत जर इतिहास पोहोचवायचा असेल भाषेचा आणि साहित्याचा तेव्हा हा इतिहास अतिशय समृद्ध परंपरा असलेला आपला इतिहास चुकीच्या पद्धतीने तो जायला नको आहे. मित्रहो, आज महानुभाव सोडा एकूणच संत साहित्याकडे पाहण्याची एक उदासीनता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून तर मी मगाशी म्हणालो ना की समर्थ रामदासांचं एवढंही वचन तुम्हाला आठवलं नाही आणि टाळ्या वाजवायच्या वाटल्या नाही. याचं कारण काय आहे? संतांनी सामाजिक जीवनाच्या संदर्भामध्ये ज्या मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याकडे आपल्याला पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या इतिहासाला जो प्रारंभ होतो
लीळा चरित्राच्या निर्मितीने. त्याच्या आधी मराठी भाषेचे अनेक संदर्भ संस्कृत ग्रंथामध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत. आपल्याला जो मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा जो दर्जा भारत सरकारने दिलेला आहे त्याच्या मागे ही सगळी परंपरा आहे. म्हणजे अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये, प्राकृत ग्रंथांमध्ये मराठी भाषेचे संस्कृतचे अभ्यासक बसलेले आहेत. मराठी भाषेचे अनेक संदर्भ आहेत, यात काही शंका नाही आहे. म्हणून ती 2000 शतकापर्यंत मागे जाते आहे. पण 11व्या शतकापासून 12व्या शतकापासून मराठीचं हे भाषिक धन समर्थपणे आपल्या समोर उभं येत आहे आणि त्याला सगळे धर्म संप्रदाय हे अधिक कारणीभूत आहेत. लक्षात घ्या, त्यात महानुभाव संप्रदायाचं योगदान हे अधिक महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचं योगदान हे अधिक महत्वाचं आहे. 16व्या शतकापर्यंत आलं तर समर्थ रामदास, तुकाराम महाराज, संत एकनाथ या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्या की मराठी साहित्याची परंपरा ही एवढी मोठी अफाट आहे, पण या सगळ्या परंपरेकडे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी भारतीय ज्ञान प्रणालीकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय ज्ञान परंपरा ही अत्यंत मोठी आहे. ही अत्यंत मोठी आहे. त्या मोठ्या परंपरेचा इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत अभ्यासला गेला पाहिजे. ही सातत्याने जाणीव या अभ्यासक्रमातूनच होऊ शकेल, ही भूमिका यामागे आहे. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेला शोभेचा अभ्यासक्रम असावा ही दृष्टी त्या माध्यमातून आपल्या समोर मांडली जात आहे असं आपल्या लक्षात येतं. आता ही जी भूमिका आहे, ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की यात सर्व धर्म संप्रदायांचा अभ्यास म्हणजे वेदोपनिषदांचा अभ्यास, सर्व धर्म संप्रदायांचा अभ्यास येण्याची गरज आहे. हे तुम्हाला गंमत सांगू का? मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे की संत साहित्य अलीकडे दुर्लक्षित होत आहे असं मी म्हणालो. त्याचं कारण मुळामध्ये वेगळं आहे. आपल्याकडे 2 विचार प्रणाली आहेत. एकीकडे टाळ्या वाजवणारा विचार करणारा वर्ग आहे, टाळ्या वाजवत जाणारा, तो विचार करतच नाही, तो फक्त अंधश्रद्धेने इकडे झुंकतो आहे. आणि दुसरीकडे अभ्यासकांची परंपरा आहे. माझं म्हणणं हे आहे की संत साहित्याला तुम्ही केवळ टाळ्यांच्या गजरामध्ये पाहू नका. संत साहित्याचं निखालस जीवन मूल्य तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून संत साहित्याकडे बघायला पाहिजे. माणसाचं अस्तित्व काय आहे, माणसाचं जीवन काय आहे आणि माणसाच्या जीवनाचं मूल्य काय आहे हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर त्यासाठी संत साहित्याची नितांत आवश्यकता आहे. मी मगाशी विज्ञानाचाही उल्लेख केला. तुम्ही तपासा. संत तुकोबांची गाथा पाण्यामध्ये बुडाली नाही हे अंधश्रद्धेने घेण्यापेक्षा विज्ञानाच्या आधारे ते सिद्ध करता येते. तुम्ही लक्षात घ्या. मेलेला मनुष्य काही काळ मरत नाही हे तुम्ही महानुभाव साहित्याच्या आधारे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमच्याकडे डॉक्टर संजय ढोले म्हणून विज्ञान कथा लेखक आहेत. त्यांच्या विज्ञान कथा वाचल्यानंतर एक दिवस माझ्या लक्षात आलं की मृत मनुष्य काही वर्ष सुद्धा जिवंत राहू शकतो. मी त्यांना भेटलो आणि म्हणालो, तुमच्या कथेमध्ये असं असं वर्णन आलेलं आहे, हे खरं आहे का? तर ते म्हणाले, हे खरं आहे. पदार्थ विज्ञानाचे मोठे अभ्यासक अनेकदा कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. माझे चांगले जवळचे मित्र. आणि मी त्यांना म्हणालो की हे नेमकं
नेमकं खरं आहे का? तेव्हा ते म्हणाले हे खरं आहे. आणि मग मी त्यांना राहेरची लीळा दाखवली. लीळा चरित्रामधली राहेरची लीळा दाखवली की स्वामी पुन्हा त्या बाईकडे जातात जी मरण पावलेली आहे असं तिचा नवरा सांगतो आणि तिला असं म्हणतात, स्वामी बाई उठा, येथे एक भिक्षा वाढणे असे. बाई उठतात, जिवंत होतात वगैरे वगैरे. आचार्यांनी सुद्धा शेवटच्या प्रसंगी सांगितलेलं आहे की मला काही तास माझ्या शरीराला हात लावू नका. हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे विज्ञानाचे संदर्भ आहेत आणि हे सगळे विज्ञानाचे संदर्भ अगदी ज्ञानेश्वरी पासून तुकारामाच्या गाथेपर्यंत, लीळा चरित्रापासून तर आजच्या सगळ्या साहित्यापर्यंत तुम्हाला पाहता येतील. मग ते जैन साहित्य असू दे, वीरशैव साहित्य असू दे, वारकरी संप्रदायाचं साहित्य असू दे, सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला मानवी जीवनाचे अनेक संदर्भ आणि विज्ञानाचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात. असं असताना सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टी नाकारून संत साहित्याचा अभ्यास का करतो हा मला प्रश्न पडतो. संत साहित्य भरमसाठ लिहिलं जातं, भरमसाठ लिहिलं जातं, पण त्या लिहिण्यामध्ये किती विचार प्रवर्तकता आहे, किती नव्याने मांडलेलं संशोधन आहे, या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. लिहू नये असं मी म्हणत नाहीये, पण मला आजच्या समाजाच्या पुढे जर जाता येत असेल, माझ्या पिढीच्या पुढे जाऊन मला पुढच्या पिढीला काही दिशा दाखवता येत असतील, तर माझ्या सांगण्याला, माझ्या बोलण्याला, माझ्या लिहिण्याला काही एक जीवन मूल्य प्राप्त होत असतं. आणि हे मला करता येत नसेल तर मी आधी विचार, पुन्हा संत आठवतात, आधी विचार करावा नीट का. म्हणजे आधी विचार केल्याशिवाय मला व्यक्त होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी आनंद व्यक्त केला. पण नेमकं काय झालं कोणालाच माहित नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ ती एक सुसंस्कृत भाषा आहे, तिला एक परंपरा आहे, ती एक सनातन भाषा आहे, ही भूमिका आहे. पण त्याचबरोबर ज्या भाषेतील साहित्य, ज्या भाषेतील विचार हे अधिक प्रवर्तक असतात आणि दिशादर्शक असतात, अशा साहित्यालाच भाषेचा दर्जा मिळत असतो. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की संस्कृत प्राकृत साहित्यामध्ये मराठी भाषेचे संदर्भ आलेले आहेत, पण मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये मराठी भाषेने जे चिंतन केलं त्याचं मूल्य फक्त संत साहित्याचं सापडत आहे. आणि म्हणून या संत साहित्याचे आभार माना की ज्याच्यामुळे आपल्याला मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अभिजात म्हणजे काय? अभिजात याचा अर्थ आहे की जे स्वतंत्र आहे, जे मूलभूत आहे, ज्याच्यामध्ये मानवी जीवनाला दृष्टी देण्याची क्षमता आहे, ते साहित्य. आणि म्हणून ज्ञानेश्वरी का निर्माण होते? समाजातल्या डोळ्यातलं दुःख पाहवत नाही म्हणून ज्ञानेश्वरी निर्माण होते. लीळा चरित्र का निर्माण होत आहे? समाजाला स्वतःच्या अस्तित्वाचं स्वरूप कळावं म्हणून लीळा चरित्र निर्माण होत आहे. मी कुठे आहे असं नेहमी म्हटलं जातं की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. कारण ज्या ज्या काळामध्ये जे जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब हे त्या त्या कालखंडामधील साहित्यात उमटत असतं. म्हणून आजच्या साहित्यामध्ये तुम्ही बघा, बदलणाऱ्या सगळ्या वैज्ञानिक युगाचे संदर्भ आलेले आहेत.
पण खरं श्रेष्ठ साहित्य ते असतं जे मगाशी बाबांनी सांगितलं, ती पाणिनीची व्याख्या होती, सहितस्य भाव हा साहित्य. हजारो वर्षांपूर्वी, इसवी सनापूर्वी या व्याख्येचा उदय झालेला आहे. सहितस्य भाव हा साहित्य, जे सहितस्य म्हणजे हितेन सहितम, मानवी जीवनाच्या हिताचं असणार जे साहित्य आहे ते सर्वश्रेष्ठ साहित्य आहे. आणि म्हणून कितीही युग जाऊ दे, कितीही युग जाऊ दे, भगवद्गीता संपणार नाही, लीळाचरित्र संपणार नाही, ज्ञानेश्वरी संपणार नाही. सर्वसामान्य माणसाला कवेत घेऊन अहंकारापासून, सामाजिक वाईट बाबींपासून, अंधश्रद्धेपासून दूर घेऊन जाणारा तुकाराम महाराजही संपणार नाही. एवढं विचारधन आहे, एवढं विचारधन आहे, ते कदापिही संपणार नाही. आता मगाशी मी काय म्हणालो की प्रत्येक कालखंडातलं साहित्य हे त्या त्या काळातले संदर्भ घेऊन जन्माला येतं. पण संत साहित्य हे असं आहे की जे सर्व काळाचे संदर्भ घेऊन मुळातच जन्माला आलेलं आहे. त्याला संदर्भाची गरजच नाहीये. माणूस हेच त्याचं अस्तित्व आहे. माणूस हेच त्याचं अस्तित्व. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. कोणता मार्ग आहे? विचारांचा मार्ग आहे, सौंदर्याचा मार्ग आहे, जीवनदृष्टीचा मार्ग आहे. हे विश्वाची घरं माझे असं ज्या ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, त्याच्या आधी, विश्व संकल्पना मांडण्याच्या आधी स्वामी चक्रधरांनी काय म्हटलेलं आहे? तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी. मित्र हो, सर्वज्ञ श्री चक्रधरांचं हे वचन आणि संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची ही उक्ती अख्ख्या विश्वाने जर लक्षात घेतली तर शेजारचा पाकिस्तान सुद्धा नतमस्तक होऊन जय म्हणेल. कशासाठी आपण भांडतो? कशासाठी आपण वैरत्व घेतो आहोत? श्रेष्ठ साहित्याचं हे कर्तव्य असतं आणि म्हणून ते काळात संपत नाही. मगाशी मी ज्ञान प्रणालीचा जो उल्लेख करीत होतो, ही ज्ञान प्रणाली आज समाजामध्ये नितांत गरजेची होऊन बसलेली आहे. या प्रणालीमध्ये एक शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे सनातन. तुमच्या एक लक्षात आहे, महानुभाव नेहमी सत्य सनातन असं म्हणतात. यातलं सत्य म्हणजे काय आहे? ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. थोडा वेळ घेतला. यातलं जे सत्य आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे वैश्विक सत्य आहे. सत्य म्हणजे तू दिसतो, मी दिसतो, मी बोलतो एवढ्या पुरतं सत्य नाही, वैश्विक सत्य आहे. आणि सनातन म्हणजे ज्याला आदिही नाही, ज्याला अंतही नाही, असं ते सनातन मूल्य आहे. आणि धर्म जो धारण केला जातो, जो स्वीकारला जातो, तो धर्म आहे. ही भूमिका काय? आज मला इथे हे बोलत असताना आमच्या महानुभाव साहित्याचे एक मोठे अभ्यासक, आमचे काका म्हणून ज्यांना मी संबोधित होतो, ते प्राध्यापक पुरुषोत्तमजी नागपुरी यांची मला आठवण झाली. ते माझ्या मागे लागले होते कुठल्या तरी ग्रंथाच्या संदर्भामध्ये. मला म्हणायचे की तू मला सत्य सनातन धर्म या 3 शब्दावर पेपर लिहून दे. नव्वदीच्या पुढे गेले, 92-93 वर्ष झाले होते मागच्या वर्षी. तरीही साहित्याच्या निर्मितीचा आणि चिंतनाचा ध्यास होता. मला ते सतत पुन्हा पुन्हा सांगायचे, या ग्रंथासाठी तुला हा लेख लिहायचा आहे. मी खूप प्रयत्न केला माझ्या वेळेमध्ये, पण मला तो लिहून देणे शक्य झाले नाही. मी त्यांना म्हणालो की याच्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे.
कारण सत्य सनातन धर्म या 3 शब्दाच्या मागे संबंध भौतिक आणि आध्यात्मिक विश्वाची संकल्पना दडलेली आहे. ती संकल्पना महानुभाव साहित्यामध्ये, महानुभाव तत्वज्ञानामध्ये दडलेली आहे. आणि महानुभाव तत्वज्ञान समजून घेणं हे इतकं सोपं नाही. एवढंच सांग, इतकं सोपं नाही. संत तुकाराम महाराजांच्या भाष्यात सांगितलं एवढंच म्हणे, येथेही पाहिजे जातीचा हिरा गाभाळ्याचे काम नव्हे. अहो, आमच्या मराठी भाषेच्या प्राध्यापकांना साधं महानुभाव साहित्यातले नीट उतारे देखील माहिती नाही. तुमचा अस्मात अकस्मात मी नेलेगा माझं श्री चक्रधरे निरूपिली मराठी याची पुसा, हे जे नागदेवाचार्यांचं जे वाक्य आहे किंवा त्याच्या आधी मी जे मुद्दाम संदर्भ काढून ठेवले होते बरं का, तो संदर्भ ज्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत. म्हणजे ताराबाईंचं मी भाषण ते म्हणाला की मी लिखित भाषणामध्ये महानुभावांचे उल्लेख केलेले आहेत. तर ते काल प्रवासामध्ये मी येत असताना मोबाईलवर ते चालण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यातले उतारही चुकीचे आहेत. नको का केशव, बघा पंडित माझ्या मागे उभ्या आहेत. नको का केशव द्या, तिथे कुठला शब्द वापरला, ती काहीतरी कुठला तरी भाया काहीतरी वापरलाय. वाईट वाटते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉक्टर सतीश बेळवे हे माझे मित्र आहेत, ते तुम्हाला सांगतील. सतीश बेळवेंना कधी विचारा या संदर्भामध्ये. साक्रीला मला लीळाचरित्र शिकवण्यासाठी बोलवत होते आणि तेव्हा मी मनमाड कॉलेजला शिकवत होतो. तेव्हा साक्री आणि मनमाड कॉलेज प्रचंड अंतर होतं, म्हणजे जाणे शक्य नव्हतं. मी नाही म्हणायचो. तर ते त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हा की अहो म्हणाले विद्यार्थी वर्गात बसत नाही, तुम्ही लीळाचरित्र शिकवायला आलात तर बरं होईल. मी नाही म्हणायचो. तेव्हा माझे प्राचार्य आणि त्यांचे प्राचार्य, साक्रीचे प्राचार्य, हे दोघे मित्र होते आणि माझ्या प्राचार्याने मला सांगितलं तुला तिथे जायचंय, शुक्रवार नंतर कॉलेजमध्ये येऊच नको, डायरेक्ट सोमवारी आहे, शनिवार रविवार तिकडे जा, मी तुला शनिवारी ये म्हणत नाही. त्यांनी एवढी मुभा दिली होती आणि मी तिथे जायचो. त्याच्यामध्ये अभिमान अशातला भाग नाहीये, त्याच्यामध्ये गर्वाने बोलतोय मी अशातला भाग नाहीये. पण लीळा शिकवावी कशी, लीळा वाचावी कशी हे जर मला माहिती नसेल तर माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी बसावं ते कसं. म्हणून ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये जे म्हटलं जातं ना की एक तरी ओवी अनुभवावी, तसं मी लीळा चरित्राच्या संदर्भात म्हणेल एक तरी लीळा अनुभवावी. काय भाषेचं सौंदर्य आहे. तुम्ही आयुष्यभर मराठी भाषेचं अध्यापन केलेलं आहे, मराठी संस्कृती विषयीचं लेखन केलेलं आहे आणि मराठी भाषेविषयीचा महानुभाव साहित्यामध्ये आलेला एक साधा उल्लेख देखील तुम्हाला माहिती नाहीये, तो तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलता. असं जर चुकीच्या पद्धतीने शिकवलं गेलं तर माझ्यासारखा विद्यार्थी वर्गातच ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही. चुकीचं अध्यापन करणार. अलीकडे मराठी म्हणजे स्पष्ट बोलायला काही हरकत नाही, मला काही कोणाची भीती नाहीये. मला माझ्या मराठी भाषेविषयीचा नितांत अभिमान आहे आणि आदर आहे. माझ्या ज्ञानदेवांनी सांगितलेले की अमृतातेही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन. ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञा नाही, हे ज्ञानदेवीचं, ज्ञानेश्वरांचं मराठी भाषेविषयीचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आहे, तो इथे प्रकट होतो आहे. आणि अशी ज्या मराठी भाषेची ताकद आहे त्या भाषेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या वर्गामध्ये विद्यार्थी बसत नाहीत हे सांगत असताना मला कणभरही वाईट वाटत नाही. याचं मला जास्त दुःख वाटतं नव्हे, मला कीव येते. मराठी भाषेच्या शिक्षकांनो, तुमच्या वर्गामध्ये बसण्यासाठी सगळ्या विषयाचे विद्यार्थी धावून आले पाहिजे. मला 2 गुरुजन असे लाभलेले आहेत की ज्यांना आयुष्यभर मी माझ्या शिरावर पेलत आलो आहे. ते म्हणजे कविवर्य डॉक्टर श्रीधर शनवारे नागपूरला, ज्यांनी मला शिकवलं, आणि मला ज्यांनी संभाजीनगरच्या विद्यापीठामध्ये शिकवलं ते डॉक्टर सुधीर रसाळ. मी कधीही शिकवत
कधी बोलत असेल तर ह्या दोन महामूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. मित्रहो, या दोन्ही शिक्षकांच्या वर्गामध्ये अन्य विषयाचे विद्यार्थी सुद्धा येऊन बसत असायचे आणि आपल्या विषयात आपल्याच वर्गातल्या आपल्याच विषयाचे विद्यार्थी येऊन बसत नाहीत. सोडा मराठी प्राध्यापकी, सोडा दुसरी कामं करा. हे प्रामाणिकपणे दुःख मला व्यक्त करावं वाटतं, कारण मला तुमच्याबद्दल प्रेम नाही आहे, मला माझ्या मातृभाषेविषयी प्रेम आहे, मला माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांविषयी प्रेम आहे. अख्खं आयुष्य तुम्ही मराठी भाषेसाठी घालवलं आणि तरी सुद्धा मराठीचे 4 संदर्भ तुम्हाला नीट देता येत नसेल तर याच्यासाठी किती दुःख व्यक्त करावं. म्हणजे किती दुःखाच्या घागरी ओढल्या तरी देखील त्या कमी आहेत. मित्रहो, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करायचं असेल तर मध्ययुगीन काळातल्या या सबंध साहित्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जतन करणं केवळ भावनिक स्तरावर नाही तर ते वैचारिक स्तरावर आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी सांगत आलोय की सत्य सनातन असं म्हणत असताना सनातनाची जी परंपरा आहे, म्हणून इथे तो मुद्दा घेऊन मी सांगतो आहे की महानुभाव साहित्य 800 वर्षापूर्वी निर्माण झालं असलं तरी हा संप्रदाय 800 वर्षापूर्वीचा नाही. या संप्रदायाची परंपरा सत्य सनातन धर्म सांगणारी आहे. आणि म्हणून स्वामींनी असं म्हटलेलं आहे की या मार्गाला आद्यकारण कोण आहे तर त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंचा उल्लेख केला आणि श्री दत्तात्रय प्रभू कोणत्या युगातले हे सांगितलं, पण नेमकं कोणतं युग कालखंड सांगता येत नाही. जेव्हा काही परिवाराने आचार्यांना विचारलं तेव्हा आचार्य म्हणाले, हे माझे विचाराचे राहूनच गेले का. याचा अर्थ सृष्टीच्या अस्तित्वा आधीही हे सत्य होतो. बरं का, लक्षात घ्या तुम्ही. सत्य याचा अर्थ सांगत असताना अनेक परंपरेने त्याला असं म्हटलेलं आहे की वेदशास्त्रानुसार ब्रह्म हेच सत्य आणि चिरंतन असं म्हटलेलं आहे. ब्रह्म हेच सत्य आहे आणि ते चिरंतन असं म्हटलेलं आहे. महानुभावांनी मात्र केवळ ब्रह्म हेच सत्य असं म्हटलेलं नाहीये. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4ही पदार्थ सत्य आहे आणि सनातन आहे. आता सांगा, केवळ अहम ब्रह्मास्मी म्हणून याचं उत्तर मिळत नाहीये. म्हणजे मनुष्य प्राणी, जीव प्राणी हा देखील सत्य आहे. आणि या 4 खांबावर आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की हे जे सत्य सांगितलेलं आहे हे सत्य केवळ स्वामींनी सांगितलं म्हणून आहे का. हे सत्य केवळ स्वामींनी सांगितलं म्हणून नाही. हे सत्यच विश्वाचं मूळ तत्व आहे जे स्वामींनी सांगितलं म्हणून आम्हाला माहिती झालंय. हे सत्य आम्हाला स्वामींनी सांगितलं म्हणून माहिती झालेलं आहे. अहिंसा स्वामींनी सांगितली म्हणून अस्तित्वात आली का. अहिंसा मुळामध्ये आहे, पण आपण हिंसक बनायला लागलो म्हणून स्वामी सांगतात, अरे तुमचा मानवता धर्म हा अहिंसा या तत्वामध्ये दडलेला आहे. स्वामींनी काहीही नवं सांगितलेलं नाही. स्वामींनी तेच सांगितलं जे विश्वाच्या मुळाशी कारणीभूत आहे, जे विश्वाचं अस्तित्व ज्याच्यावर आधारित आहे तेच तुम्हाला सत्य स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सत्य काय सांगितलेलं आहे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला साहित्याचा आधार घ्यावा लागतो. मित्रहो, 2च मिनिटात संपवतोय. महानुभाव साहित्य वाचल्याशिवाय तुम्हाला भाषेचा इतिहास अधोरेखित करता येत नाही. महानुभाव साहित्य वाचल्याशिवाय तुम्हाला संस्कृतीचा इतिहास लिहिता येत नाही. आणि महानुभाव साहित्य वाचल्याशिवाय तुम्हाला मानवी जीवनाच्या तत्वज्ञानाचाही इतिहास लिहिता येत नाही. आणि असं जर असेल
तर त्या साहित्याला तुम्ही नाकारून चालणार नाही. जे सत्य आहे ते सत्यच आहे. हे माझे वडील आहे, हे सत्य, हे चिरंतन सत्य आहे. आणि जे चिरंतन सत्य आहे ते विश्वातलं कोणतंही अस्तित्व नाकारू शकत नाही. आणि म्हणून मराठी भाषेच्या साहित्याच्या अभ्यासकांना, संस्कृतीच्या अभ्यासकांना माझी विनंती आहे की एक तरी लीळा अनुभवावी. मी जसा ज्ञानेश्वरीच्या भाषिक सौंदर्याचा विचार केला आणि मराठीच्या सामर्थ्याचा विचार केला, तसं मराठीचं सामर्थ्य ज्ञानदेवांच्या आधी सुद्धा कवी नरेंद्राने वर्णन करून ठेवलेलं आहे. अपभ्रंश पिसा जाणे मागधी आणि सूरसेनी, संस्कृत प्राकृत वाणी आणि 56 भाषा, या भाषांचे पाकविस्तार करावे या एकी मराठीची चतुर. म्हणून संस्कृतीची टीका मराठी म्हणिजते ऐका, जैसी हेमाची मुद्रिका वरी गरुडा पाची. तैसी 56 भाषाची ये मुकुटी, शोभे सुहावी सुंदर मराठी. मराठी भाषेचं हे सौंदर्य मला एक लक्षात आलं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं मी जे लिखित भाषण वाचलं त्यामध्ये ज्ञानदेवांच्या उक्तीचा उल्लेख आहे, असायलाच पाहिजे. त्यामध्ये पुष्पा माझी पुष्प मोगरी म्हणणाऱ्या फादर स्टीफनच्या कवितेचा उल्लेख आहे, तोही असायलाच पाहिजे. अरे पण या सगळ्यांच्या आधी मराठी भाषेचं एवढं सौंदर्य वर्णन करणाऱ्या कवींचा तुम्हाला विसर कसा पडतो? आणि म्हणून तुम्ही मराठी भाषेचे अभ्यासक नाहीत आणि म्हणून तुम्ही मराठी भाषेच्या साहित्य संस्कृतीच्या अध्यक्षपदी बसता आहात. साहित्य संमेलनाचं शोभा तुम्ही वाढवता आहात. याबद्दल जर मनामध्ये दुःख होत असेल अनेक नागरिकांच्या, तर काय वाईट आहे? मला एक सांगा, मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा माननीय पंतप्रधानांनी अतिशय अस्खलित अशा प्रकारचं भाषण केलं, ते सगळ्यांच्या स्मरणात असेल. आणि मला विशेष कौतुक वाटतं की त्यांनी इतक्या लोकांचे उल्लेख केलेले आहे, म्हणजे प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या अनेक अभ्यासकांचे उल्लेख केलेले आहेत. त्यात मराठी भाषेचं सौंदर्य वर्णन करणाऱ्या आद्य कवीचा उल्लेख नाही आणि माईमभट्टा सारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या संशोधकाचाही कुठे उल्लेख नाहीये. हे माननीय पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल मी बोलतो आहे. हे माननीय पंतप्रधानांनी जे भाषण केलेलं आहे त्यात त्यांची काही चूक नाहीये, कारण माननीय पंतप्रधानांना मराठी भाषेतला एवढा मोठा इतिहास माहित असण्याचं काही कारण नाहीये. पण ज्यांनी भाषण लिहून दिलं, माननीय पंतप्रधानांसाठी ज्यांनी भाषण लिहिलं असेल ते किती कोत्या मनाचे होते याचं दर्शन यातून घडतं. आणि म्हणून मित्रहो, परिवर्तनाच्या दिशेने आपला प्रवास असावा या संदर्भात मी आपल्याला शुभेच्छा देतो. वेळ प्रचंड होत असला तरी देखील तुम्ही शांतपणे, म्हणजे बंद करा अशी एकही टाळी न वाजवता मला सहन करत आला, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.